या आणि तर गोलंदाज रितेश असेल, फलंदाज चेतन काळंगे आणि आसिफ सय्यद. खूप मोठा अनुभव या दोन्ही खेळाडूंकडे आहे. खूप मोठं क्रिकेट दोन्ही खेळाडू, मोठ्या लेवलचं क्रिकेट देखील दोन्ही खेळाडूंनी खेळलेलं आहे. त्यामुळे आज सगळी मदार या नव्या खेळाडूंवरती आहे. बेस्ट फिनिशर इन टेनिस क्रिकेट अक्षय तावरे देखील आज संघामध्ये सहभागी आहे. त्यामुळे निश्चित यंगर्स बारामतीची ताकद अर्थातच शार्दुल फ्रूट नेवरे संघाची ताकद निश्चित मोठी. आज मोईन बागवानमुळे गोलंदाजीची ताकद त्यांची निश्चित प्रकारे आज अजून मजबूत होणार आहे. तर बघूया फलंदाजीला सुरुवात होते. उत्तर सोलापूर विरुद्ध यंगर्स बारामती तथा शार्दुल फ्रूट्स नेवरे. पहिला चेंडू यस, कडक कडक सुपर कडक. चेतन काळंगे ऑन फायर. पहिल्या चेंडूवरती षटकार. सहा धावा. थोडंसं स्पीडअप करायचं आहे. पहिल्या दिवशी आपल्याकडे एक संघ आला होता, आझाद भाई शेख फाउंडेशन पारगाव तालुका दौंड. या संघानं 3 सामने खेळले, 20-20 मिनिटांमध्ये इनिंग संपवल्यात. तर निश्चित जो संघ वेळेच्या आधी हो 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 थेट यष्ट्यांवरती वेध आहे. मात्र आसिफ सय्यद सुरक्षित आहे. 1 धाव पूर्ण होणार आहे. 7 धावा 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर फलकावरती लागतायत. सुरुवात चांगली होते. आसिफ सय्यद भरपूर अनुभव आहे, तरी धावगती देखील तितकीच वेगवान आहे आणि त्यामुळेच ही धाव सहजपणे शक्य होते. उत्तर सोलापूर विरुद्ध बारामती विधानसभा या 2 तगड्या संघांमध्ये पहिलीच लढत आजच्या दिवसातली आपल्याला इथे बघायला मिळते. 5 षटकांचा हा सामना आहे. यानंतरचा सामना आहे शिरूर विरुद्ध अहिल्यानगर. दोन्ही संघाचे संघनायक लगेच उपस्थित राहा, किट ताब्यात घ्या आणि इनिंग ब्रेक मध्ये टॉससाठी या. बरोबर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे, त्याच्या अगोदर दोन्ही संघनायक इथे पाहिजे. पुन्हा सूचना देण्याची वेळ येऊ देऊ नका. वीर मराठा सोलापूर विरुद्ध शार्दुल फ्रूट्स नेवरे तथा यंगर्स बारामती. वाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती नोंदवली जाते. सूरज गायकवाड सर, वरुण बुर्ला सर इथं इन ऍक्शन मध्ये आपण बघतो. या स्पर्धेचे मुख्य ऑफिशियल्स आहेत. सलग 4 दिवस आणि मागच्या प्रत्येक पर्वापासून आपण सूरज गायकवाड सरांना स्पर्धेशी जोडलेलं बघितलेलं आहे. tenniscricket.in, नरेश ढोमे, सूरज गायकवाड अशी जी नाव आहेत जी या स्पर्धेशी सातत्यानं दरवर्षी जोडलेली आहेत ऍज ऑफिशियल्स. चांगला चेंडू आहे. आप्पासाहेब खुळे 11 शिरूर इथे यानंतरच्या मॅच मध्ये लाईव्ह ऍक्शन मध्ये आपण बघणार आहोत. पहिलं षटक आहे. चांगलं कमबॅक रितेश कडून. एक डॉट बॉल देखील इथे आलेला आपण बघतोय. पुन्हा एकदा रितेश आणि समोर आहे आसिफ सय्यद. आखूड टप्प्याचा चेंडू होता. थोडासा गती परिवर्तन करताना चेंडू बॅक ऑफ द हँड टाकायचा होता, परंतु थोडा भरकटला इथे. उजव्याच्या बाहेर वाईड. व्हेरिएशन ज्यावेळेस करायचं असतं, कंट्रोल आपला गोलंदाज स्वतःवरती असला पाहिजे. कंट्रोल हरवल्यानंतर निश्चित प्रकारे चेंडू भरकटतो आणि त्याचा मोठा फटकाही होतो. फलकावरती धावांची वाढ आहे. धाव फलकावरती 9 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये सुरू आहे. रितेश या आसिफ सय्यद वंडरफुल अक्रॉस द बॅट पुल केला चेंडूला मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. एखादा चेंडू फसला की षटकाचं समीकरण पूर्ण बिघडवून टाकतो. पहिल्याच बॉलवरती चेतन काळंगेनं, त्यानंतर आसिफ सय्यदनं दोघांनी षटकार ठोकलेले आहेत. दोघांचे इरादे अगदी स्पष्ट आहे. पहिल्या षटकापासून आक्रमकतेवरती दोघांनी भर दिलेला आहे. खरं तर दोघंही संयमी खेळाडू आहे. जास्त आक्रमणासाठी ओळखले जात नाही, मात्र परिस्थिती हाताळणारे ते कारागीर आहेत. त्यामुळे कुठला चेंडू कुठे खेळायचा किंवा सामन्याची कंडिशन्स काय आहेत त्या ओळखणं आणि त्याबरोबर खेळणार. फसलेला फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेग डाऊन द बॉल. पहिला धक्का फर्स्ट विकेट डाऊन.
एक गडी बाद 15. शार्दूल फ्रूट नेवरे यंगर्स बारामती. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. 15 धावा रितेश खर्च करतोय आणि मला वाटतं षटक अजूनही पुढे सुरूच राहणार आहे. 1 to go 2 वाईड या षटकामधून आलेले आहेत. कंट्रोल करणं हे निश्चित गरजेचं आहे प्रत्येक गोलंदाजासाठी. प्रत्येक चेंडू अचूक दिशा अचूक टप्पा टाकला गेला पाहिजे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे कुणाल निकम. महाराष्ट्र पोलीस दलातील कर्तबगार अधिकारी कुणाल यंगर्स बारामतीसाठी सातत्यानं चांगली कामगिरी. मिडल ऑर्डर्स मध्ये खेळणारा खेळाडू आज 3ऱ्या क्रमांकावरती. यास लेंथ बॉल होता. फ्लिक केला चेंडूला. बॅटचा फेस ओपन केला होता यावेळेस आणि मिड विकेटला जमिनीच्या समांतर फटकावलेला फटका. एक धाव तिथून मिळून देणार आहे. तर अजून एक धाव घ्यायची आहे इथे. तर बघायचंय फलकावरती धावांची नोंद असणार आहे ती 16. तर आता किती 1 का 2? यस सूरज सर 2 धावा आहेत. तर हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस अभावितपणे चेंडू फलंदाजाला आदळत असेल, फलंदाजाच्या अंगावर येत असेल, त्याच्यानंतर दिशा बदलत असेल तर तिथे फलंदाजांना धावा घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही. परंतु मुद्दामहून जर एखादा फलंदाज अशा प्रकारे चेंडूला सामोरं जात असेल, अडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो बाद देण्याचा अधिकार सुद्धा पंचांना आहे. म्हणजे दोन्ही बाजू आहेत या ठिकाणी. एखादा क्षेत्ररक्षक काय करेल की मुद्दामून त्या खेळाडूवरती चेंडू टाकेल आणि म्हणेल की नाही आउट येतो, त्याने अडवलाय चेंडू. तर तसं नाही. त्याच्या अंगावरती जर चेंडू येत असेल आणि फलंदाजाचा त्याचा कुठल्याही प्रकारचा इंटेन्स नाही की फटका चेंडू अडवण्याचा किंवा काय, तर अशा वेळेस त्याला धावा सुद्धा मिळतात. परंतु त्यानं जर इंटेन्स दाखवला की नाही तो अडवण्याच्या पवित्र्यात आहे, तो स्टम्प्सला मुद्दामून आडवा गेलेला आहे, चेंडूला मुद्दामून सामोरा गेलेला आहे, तर अशा परिस्थितीमध्ये त्याला बाद देण्याचा अधिकार सुद्धा आहे. उजव्या आयुष्या बाहेर नवीन गोलंदाज श्रीकांत खरात. असं नाही की एखाद्या वेळेस एखादा झेल उडालेला आहे आणि फलंदाजाने शाउटिंग केलं, मोठ्याने ओरडला, तो क्षेत्ररक्षकाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा फलंदाजाला बाद दिलं जातं. म्हणजे अशा काही गोष्टी असतात क्रिकेटच्या नियमांमध्ये. हवेमध्ये चेंडू आहे, बाहेरच्या चेंडूची छेड काढण्याचा प्रयत्न आणि चेतन काळंगे संघ नायक इथे बाद. नेता पडतोय, नेता कोसळतोय. शार्दूल फ्रूट नेवरे तथा यंगर्स बारामतीला हा दुसरा धक्का आहे, मोठा धक्का. श्रीकांत खरात जबरदस्त कमबॅक. दुसऱ्या षटकामध्ये एक फलंदाज बाद करताना अजून धावा खर्च झालेल्या नाही. धावफलक 17, 2 बाद 17. चौथ्या क्रमांकावरती नवीन फलंदाज अक्षय तावरे. बारामतीमधून पुढे आलेला हा कोहिनूर आहे. बारामतीच्या शिरपेचातला मानाचा तुरा आहे. बारामती संघ नेहमीच बलाढ्य होताच, मात्र अक्षय तावरेच या संघामध्ये पदार्पण झाल्यानंतर हा संघ अधिक ताकदवान झाला. बारामती प्रीमियर लीगच्या माध्यमातून बारामतीच्या ग्रामीण विभागातले खेळाडू सातत्यानं तालुक्याच्या पटलावरती आले. अनेक खेळाडू आहेत, त्यापैकी एक आहे अक्षय तावरे. आणि गेल्या 6-7 वर्षांपासून तो नेहमीच बारामतीच्या संघामध्ये तर असतो, मात्र मोठमोठ्या संघांमध्ये प्रीमियर लीग मध्ये देखील अक्षय तावरे, ऑल इंडिया ओपन मध्ये देखील अक्षय तावरे बघायला मिळतो. श्रीकांत कला काते, SK श्रीकांत कला काते. डाव्यातने उर्दू विकेट, लॉफ केला चेंडू, क्षेत्ररक्षक बघत राहील चेंडूकडे. 6 धावा.
जे श्रीकांत कला खातेवरती मोठा हल्ला चढवू. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिला चेंडू फेस करत असताना षटका ठोकलाय अक्षय तावरेनं. फलकावरती धाव आहे 23. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आहे. आज हवा थोडीशी थांबलेली आहे. पहिल्या दिवशी प्रचंड हवा, अक्षरशः आम्ही सगळेजण हैराण झालो होतो. दुसऱ्या दिवशी थोडासा ढगांचं आच्छादन होतं, त्यामुळं आल्हाददायक राहिला दिवस. काल देखील आच्छादन होतं आणि काल पाऊस देखील पडला. यस, कडाको हो हो, तिथे ड्रॉप होईल कॅच. जीवदान मोठं आहे. अक्षय तावरेला जीवदान, वाईडिश मिड ऑफला सोपा झेल आणि इथे सुटतोय. अक्षय तावरेला जीवदान देणं स्वतःच्या सिगारेटने स्वतःची चिता पेटवण्यासारखं आहे. अक्षय तावरे हा तितका भयानक फलंदाज आहे आणि त्याला असं सोडून देणं हे केव्हाही परवडणार नाही. इथं वीर मराठा सोलापूरला. फलकावरती धावा 23. एक षटकार आलेला. या षटकामध्ये श्रीकांत कला खाते जबरदस्त गोलंदाजी, धावा रोखण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलेला आहे. 3 चेंडू निर्धाव, 1 जीवदान. त्यामध्ये लेंथ बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. खेचून चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला होता, मात्र फसलेला प्रयत्न. याबरोबरच षटकाची सांगता होणार आहे. धाव फलकावरती 23 धावा. सूरज सर, बॉल कॅल्क्युलेशन आहे व्यवस्थित? सूरज सर, बॉल कॅल्क्युलेशन आहे का कन्फर्म? पहिला डॉट होता, दुसरा षटकार होता, त्यानंतरच्या 3 लागोपाठ डॉट आहेत आणि विकेटचा लिहिला नाही. यस, षटक संपलेलं आहे आणि या धावा तिथेच आहे. धाव फलकावरती 23. 2 षटकांचा खेळ संपला. श्रीकांत कला खातेचं कौतुक करावं लागेल. चांगलं षटक आलं, 1 विकेटही मिळाली आणि फक्त 6 धावा खर्च केले विथ 5 डॉट बॉल. एकाच षटकामध्ये 5 निर्धाव चेंडू टाकणं म्हणजे मोठा पराक्रम आहे. एक निर्धाव षटक आलेलं या स्पर्धेमध्ये राजेश सोरटे, एक मेडन ओव्हर त्याने टाकलेला आहे. त्यानंतर 5 डॉट बॉल टाकणारा श्रीकांत कला खाते या मॅच मध्ये. अर्थातच एका षटकाचं, एका धावेचं षटक, 2 धावांचे षटक भरपूर आलेली आहेत त्या स्पर्धेमध्ये, पण 5 डॉट बॉल श्रीकांत कला खाते इन ओव्हर. नवीन गोलंदाज फैजल पटेल. यानंतर शिरूर विरुद्ध अहिल्यानगर अशी लढत होते. दोन्ही संघनायक चला बरं टॉसला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आहे समोर. थ्रो चांगला जाईल. हो हो, संदीप राठोडच्या हातातून चेंडू निसटलाय आणि तिथे धाव्या घेण्याचा प्रयत्न यशस्वी ठरलेला. 2 धावा या ठिकाणी प्राप्त होत आहेत. अक्षय तावरे आणि कुणाल निकमच्या नावावरती नोंदवल्या जातील. फलकावरती 25 फैजल. तिसरं षटक पॉवर प्ले संपलेलं आहे. 2 षटकांचा मॅन्डेटरी पॉवर प्ले या स्पर्धेमध्ये आपण ठेवतो आहोत. आयसीसीने जरी पॉवर प्लेचे काही नियमसाठी गाईडलाईन आलेले असतील तरी पॉवर प्लेच्या संदर्भातले नवीन नियम आपण आत्मसात केलेले नाहीत, आपण अंमलात आणलेले नाहीत. तर इथे निर्धाव चेंडू आलेला आहे. डॉट बॉलची संख्या वाढते कारण मागचे 8 चेंडू आपण पाहिले तर त्यामध्ये 6 डॉट बॉल आहेत. याकडे देखील थोडंसं लक्ष द्यावं लागतं फलंदाजी करणाऱ्या संघाला. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, पुन्हा निर्धाव. फलकावरती धावा. कुठलाही रिव्ह्यू नाहीये कुठल्याही खेळाडूंना, हे लक्षात ठेवा. नो रिव्ह्यू फॉर फिल्डर्स किंवा प्लेयर्स. तर कुठलाही रिव्ह्यू नाहीये. पंचांना वाटलं की त्यांच्यासाठी रिव्ह्यू आहेत, मात्र खेळाडूंसाठी कोणताही रिव्ह्यू नाहीये. सगळी जबाबदारी पंचांवरती ठेवलेली आहे. यस लोअर फुल टॉस होता चेंडू. ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला. 1 धाव तिथून प्राप्त होते आणि फलकावरती धावांची वाढ होणार आहे. 26 धावा. वेळ खूप लागतो रिव्ह्यू साठी आणि त्यामुळे मग मॅच कव्हर करणं खूप अडचणीचं ठरतं. त्यामुळे मैदानावरच्या पंचांनाच सगळी जबाबदारी आपण दिलेली आहे. कुठलाही संघ 12च्या आत येत नाहीत आणि सगळ्यांना 5 षटकं खेळायचे असतात. मग आयोजकांचाही नाईलाज होतो. 6-6.5 तासांमध्ये 7 सामने कव्हर करणं हे निश्चित कठीण असतं आणि रिव्ह्यू तिथे जर ठेवले तर मग मॅच कव्हर होणं शक्यच नाही.
हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे आणि अक्षय तावरे बिग विकेट. पुन्हा एकदा मोठा फलंदाज, तिसरा धक्का शार्दुल फ्रुट्स नेवरे तथा एंगर्स बारामतीला. 27 वर 3. पाठोपाठ मोठे फलंदाज बाद होऊन परतलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये जरूर धावा आल्या होत्या, मात्र त्यानंतरच्या 2 षटकामध्ये धावांना रोखण्यात यश प्राप्त झालेलं आहे. ज्या पद्धतीने धावा रोखलेले आहेत आपण पाहिले, श्रीकांत कलाकातेचे षटक 5 डॉट टाकले, एकच चेंडू होता जो स्कोरिंग शॉट आला, 6 धावा. त्यानंतर फैजलचे हे षटक आहे अत्यंत प्रभावी राहिले, एक वाईट जरूर आलाय, मात्र केवळ 4 धावा आतापर्यंत फैजलने खर्च केलेल्या आहेत. चांगले ओव्हर्स राहिल्यात. मग नंतरच्या दोन्ही ओव्हर्स, पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि त्यानंतरचं तिसरं षटक प्रभावी. वीर मराठा सोलापूर कमालीची गोलंदाजीमध्ये सातत्य राहिलं. मागच्या 2 षटकामध्ये अजून 2 षटक आहेत पुढे आणि तिथे देखील धावा रोखल्या. अहिल्यानगरचे संघनायक आलेले आहेत. श्याम त्रिंबके उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. जमिनीच्या समांतर चेंडू लॉंग ऑफला 2 धावा इथे प्राप्त होत आहेत. षटक मैदानामध्ये तिसरं याबरोबर संपेल. 3 षटकांचा खेळ संपतोय. फलकावरती धावा 29. 3 बाद 29. शार्दुल फ्रुट्स नेवरे तथा यंगर्स बारामती. शिरूरचे संघनायक चला ताबडतोब. आप्पासाहेब खुळे 11 शिरूर. आप्पासाहेब खुळे 11 शिरूर चला ताबडतोब. श्रीकांत कलाकाते गोलंदाज असेल. कुणालचा पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न आहे. 2 पावलं पुढे टाकत डान्सिंग डाऊन द विकेट अक्रॉस द बॅट खेळायचा प्रयत्न होता. चंद्रशेखर विद्यालयाचे प्राध्यापक आदरणीय टेंगल सरांची उपस्थिती लाभते. आपलं मनपूर्वक स्वागत. एका पाठोपाठ एक मोठे धक्के या ठिकाणी लावतायत. ओमकार सुद्धा बाद होऊन परततोय. वाईट चेंडू आहे. एक अतिरिक्त धाव फलकावरती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर इथे यशस्वी होतोय, मात्र सरळ पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. धाव एकच तिथे प्राप्त होऊ शकते आणि फलकावरती धावा 31 आहेत. सुरुवात काय झकास होती. आपण पाहिलं होतं की 2 षटकार पहिल्या षटकामध्ये आले होते. तब्बल 17 धावा पहिल्या षटकामध्ये होत्या. दुसऱ्या षटकामध्ये मात्र 6 धावा. तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा.
आणि त्यानंतर श्रीकांत कलाकातेचे षटक सुद्धा अधिक प्रभावी ठरते. फक्त 2 धावा, जे कमबॅक आहे उत्तर सोलापूर वीर मराठा संघाने केलेलं प्रभावी आहे. डावखुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये मयूर दाखल होतोय. मयूर कुणाल निकम. आज ओमकार, मागच्या काही पर्वांमध्ये ओमकारनं जबरदस्त कामगिरी केलेली आहे बारामती संघासाठी. अपकमिंग स्टार आहे बारामतीचा तो. मात्र तो इथे 2 धावा काढून केवळ परतला. कुणाल निकम आणि मयूरसाठी टाकलेला हा चेंडू अक्रॉस द बॅट खेळायचं होतं. मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा चेंडू खेळणं, कनेक्ट करणं थोडंसं कठीण जातंय. आणि गोलंदाजांनी जी धार चढवलेली आहे पहिल्या षटकामध्ये ती थोडीशी बोथट वाटली होती. असं वाटलं होतं की उत्तर सोलापूर थोडंसं मागे राहील, पण जे कमबॅक केले, विशेषतः श्रीकांत कलाकातेचं कौतुक करावं लागेल की धावांची दुथडी भरून वाहणारी नदी त्यांना अडवली. धावा रोखल्या, विकेट काढल्या आणि त्यानंतर प्रत्येक गोलंदाजानं आपलं काम चोखपणे पार पाडलेलं आहे. धावघात करण्याची संधी इथे आहे. चेंडू हातामध्ये नाही येत संदीपच्या. आज काय होतंय, चेंडू हातामध्ये येत नाहीये. या अगोदर सुद्धा एक चेंडू हातातून निसटला होता संदीप राठोडच्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा असं होतं कधी कधी, महान गायकाचा सुद्धा आवाज लागत नाही, पण एकदा का तो लागला ना की मग मात्र मैफिल रंगत जाते आणि रात्र केव्हा संपून जाते हे कळतही नाही. संदीप राठोड सारखे महान खेळाडू इथे उपस्थित आहेत आणि अशा खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी पुन्हा एकदा श्रीपूर वासियांना आलेली आहे. फलकावरती धावा 32 आहे. हो, धावाची संधी असणार आहे आणि यावेळेस चेंडू व्यवस्थित हातात आलाय. कुणाल माफ करा, फलंदाज बाद होईल. मयूर. धक्का बसेल 5वा. 5 गडी बाद. शार्दुल फ्रुट्स नेवरे तथा यंगर्स बारामती 33 धावा. अर्धा संघ पॅव्हेलियन मध्ये परततोय चौथ्या षटकामध्ये. नवीन फलंदाज तेजस. ही बारामतीची नवी टीम आहे आणि मला वाटतं 3 पिढ्या मला टीम मध्ये दिसत आहेत. चेतन काळंगे, आसिफ सय्यद, त्याच्यानंतर आपण कुणाल निकम, अक्षय तावरे, तर आता ओंकार, मयूर, तेजस हे अलीकडे संघामध्ये आलेले खेळाडू आहेत. वेगवेगळ्या कालखंडामध्ये, म्हणजे आपण क्रिकेटचा कालखंड बघितला तर आता पहिल्यासारखं नाही राहत की एखादा खेळाडू 10-10, 20-20 वर्ष संघामध्ये खेळेल. आता तुमचं करिअर खूप छोटं असतं की तुम्ही 6-7 वर्ष फार तर एखाद्या संघामध्ये सातत्याने खेळू शकता, कारण कॉम्पिटिशन खूप मोठे. अपकमिंग स्टार देखील तेवढ्याच संख्येने येतात. अगदी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील बघितलं आपण, तेंडुलकर किंवा बाकीचे आपण खेळाडू बघितले, अनिल कुंबळे, व्यंकटेश प्रसाद, सौरव गांगुली, राहुल द्रविड, लक्ष्मण, यांचे करिअर्स मोठे राहिले. पण अलीकडं तेवढे मोठे करिअर्स इंटरनॅशनल लेवलवरती मिळत नाही किंवा अगदी स्थानिक आपल्या टीममध्ये सुद्धा तेवढं मोठं करिअर मिळणार नाही. चेतन काळंगे, आसिफ सय्यद सारखे खेळाडू आहेत की जे 15-15, 20-20 वर्ष संघामध्ये खेळत आहेत. पण इथून पुढं नवीन खेळाडूंना तेवढा कालखंड जर मिळवायचा असेल तर सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल, सतत मॅच विनिंग गेम करावे लागतील, कारण अपकमिंग स्टार देखील तेवढ्या मोठ्या प्रमाणात संघामध्ये येत आहेत. इथे 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 4 षटकांमध्ये 34 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 5वं षटक मैदानामध्ये आता सुरू आहे आणि पायचे गोलंदाज मनोज माने. खूप चांगलं कमबॅक वीर मराठा सोलापूर संघाकडून. श्रीकांत कलाकातेची 2 षटकं प्रभावी, तर फैजलचं 1 षटक प्रभावी. 3 षटकांमध्ये धावा रोखलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 17 आणि आता धाव फलकावरती 34. म्हणजे मागच्या 3 षटकामध्ये 18 चेंडूमध्ये फक्त 17 धावा आल्यात. यस, फाईन, खूप फाईन खेळला. फाईन ग्लान्स. मिळताय 4. अलीकडं टेनिस बॉल क्रिकेटवरती सुद्धा तुम्हाला फटके वेगवेगळे खेळायचे असतील तर त्याचं तंत्र सांगणारे युट्यूब चॅनल्स आलेले आहेत.
पूर्वी लेदर बॉल क्रिकेटवरच असं तांत्रिक माहिती दिली जायची, परंतु आता टेनिस बॉल क्रिकेटवरती सुद्धा देखील तुम्हाला तांत्रिक माहिती मिळते. तुमचा फुटवर्क, हो हो हो, टॉस मोठा इथे यावेळेस 4 रन. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फुटवर्कला देखील खूप मोठं महत्व आहे. चौकार इथे तेजसच्या बॅट मधून. तेजसचं तेज मात्र स्लॉग ओव्हर्स मध्ये इथे पडताना बघतोय आपण. फलकावरती धावा 42, 42 ऑन बोर्ड. तर नवीन फलंदाज, नवीन षटक मनोज आहे. तेजस समोर आहे, उजव्याच्या बाहेर. यावेळेस लॉफ करायचा प्रयत्न होता, कव्हर्स मधून फसलेला प्रयत्न. फलकावरती धावा 42. 5 षटकांची लढत आहे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. 2 चौकार आल्यानंतर गोलंदाज सुद्धा 2 डॉट टाकतोय. पुन्हा चांगला चेंडू, लेंथ बॉल इथे आपण बघतोय. आणि कुणाल निकम स्ट्राईकला आणण्यासाठीच तेजस इथं आपलं विकेट सॅक्रिफाईस करेल. धाव मिळणार नाही. 6वा फलंदाज बारामती संघाने गमावलाय आणि फलकावरती धावा 42 आहेत. 5व्या षटकातील अगदी शेवटचा चेंडू आता इथे टाकला जाणार आहे. आणि लगेच विनंती आहे की मैदानावरचे फलंदाज बाहेर येण्याची वाट बघू नका. बारामतीच्या सगळ्या क्षेत्ररक्षकांना विनंती, लगेच आपण आतमध्ये जा. आणि सोलापूरचे फलंदाज देखील आपण लगेच ग्राउंड मध्ये या. 1 धाव इथे पूर्ण होणार आहे. 43 धावा. संदीप राठोडच्या हातामध्ये चेंडू आहे. धाव काढणं इथे कदापि दुरापास्त आहे. तर याबरोबरच डाव संपलेला आहे. 43 धावा. इंगर्स बारामती तथा शार्दुल फ्रुट्स नेवरे. चला क्षेत्ररक्षक चला मैदानामध्ये. क्षेत्ररक्षक चला मैदानामध्ये. आणि फलंदाज सोलापूरकर जास्त उशीर करू नका. आता जसं आपण मैदानाच्या बाहेर याल तसं लगेचच 2 ओपनर्स मैदानामध्ये पाठवा. अंपायर्स ग्राउंड मध्येच थांबतील. कुठल्याही प्रकारे वेळ दवडता कामा नये, कारण टाइम वरती आपल्या सगळ्यांचं लक्ष आहे. आज आपण जवळपास 16 मिनिटं लेट मॅच सुरू केलेली आहे. अभिनंदनने जवळपास 26 मिनिटामध्ये आपण 30 चेंडू टाकलेले आहेत. तर आता पुढच्या 1 ते 1.5 मिनिटामध्ये मॅच सुरू होईल, याकडे थोडं लक्ष ठेवा. चला टॉस होणार आहे इथे. शिरूर विरुद्ध ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वॉरियर्स अशी लढत होणार आहे. अहिल्यानगर शहरातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि क्रिकेटचे अत्यंत मातब्बर खेळाडू, माजी खेळाडू ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वॉरियर्स संघ इथे दाखल झालेला आहे. आणि त्यांची लढत आप्पासाहेब खुळे 11 शिरूर संघाबरोबर होणार आहे. दोन्ही संघाचे संघनायक चला, आप्पासाहेब खुळे 11 शिरूर आणि ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वॉरियर्स अहिल्यानगर. आलेत का कॅप्टन? श्याम त्र्यंबके. आणि इकडे कोण कॅप्टन आहे? पप्पू तोडकर. चला साहेब, चला लवकर. काल बघितले 8 षटकार तुमचे. पप्पू तोडकर चला. श्याम त्र्यंबके, पप्पू तोडकर संघनायक आहेत. मातब्बर खेळाडू आहेत दोघेही पण. दोन्ही संघांमध्ये असेच दिग्गज खेळाडूंची उपस्थिती आहे. त्यामुळे अहिल्यानगर शिरूर विरुद्ध ॲडव्होकेट शिवराज आनंदकर वॉरियर्स अहिल्यानगर विरुद्ध आप्पासाहेब खुळे 11 शिरूर, या 2 संघामध्ये एक जबरदस्त लढत होणार आहे. टॉस होतोय आणि नाणेफेकीचा कौल कोण? आदरणीय ठेंगल सरांना विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. चेअरमन सन्मान्य पांडुरंगजी मसवडे, विनंती करतो आपण देखील उपस्थित राहा. नाणेफेकीचा कौल इथे संपन्न होणार. पप्पू तोडकर चला.
दोन्ही संघ नायक पुढे या. भारतीय संघाचे रग्बी खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अर्थातच पप्पू तोडकर नॅशनल पोलीस गेम्स मध्ये सातत्याने ज्यांनी गोल्ड मेडल मिळवलेली आहेत. एक जबरदस्त ॲथलीट म्हणून पप्पू तोडकर यांची संपूर्ण देशभरात ओळख आहे आणि भारतीय संघाचे ते नियमित सदस्य आहेत रग्बी मधून. रग्बी हा खेळ आपल्याला आत्ताच कुठेतरी माहित होतोय तो पप्पू तोडकर खेळतायत म्हणून, अन्यथा या खेळाचा आपला काही संबंधही नव्हता. पण जरूर असे खेळ खेळा. आज पप्पू तोडकर भारतीय संघामधून सातत्यानं परदेश दौरे करतोय, चांगला खेळतोय आणि अनेक नवीन रग्बी खेळाडूंना देखील त्यामुळं पुढे येण्यासाठी संधी मिळते. ज्यांच्यामध्ये या खेळाचं स्किल आहे त्या खेळाडूंना देखील मोठी संधी असेल. तर ठेंगल सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. पप्पू तोडकर कॉल करतायत काटा आणि तिथे शो होतोय काटा. तर टॉस जिंकलाय अप्पासाहेब खुळे 11 शिरूर आणि निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण. चला मॅच तर सुरू राहील आणि माझी वेळ संपते. आपल्या गाव मंचावरती मी समालोचन कक्षामध्ये स्वागत करतो गोपी जाधव सरांचं. धन्यवाद नरेश ढोमे सरांना. आपण ऐकलं. वेलकम आपल्या सर्वांचं स्वागत. सुपंत चषक 2025 हा थरार अनुभवत असताना आज डे 4 मध्ये पहिला सामना. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न आणि ते पहा क्षेत्ररक्षक तयार आहे आणि त्याने झेल टिपला. पहिल्याच बॉल बिगिट. चेतक किती बाद झालाय. 43 धावांचं लक्ष आहे या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी. आदरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेबांचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य साधून सुपंत चषकचं हे आयोजन युवा नेते युवा उद्योजक राजरत्न बापू नाईक नवरे जिगरबाज युवा ग्रुप यांच्या माध्यमातून या स्पर्धेची उभारणी आणि आज 4थ्या दिवसामध्ये एक आमदार एक संघ तालुका हाफमध्ये ही स्पर्धा रंगते आणि आज पहिला सामना ओंकार साळुंके लेदर क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव या खेळाडूकडे, परंतु यावेळेला कव्हर्स मध्ये खेळ आहे. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल तोपर्यंत एक धाव. पहिल्याच बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर सिंगल मिळते तिथे खातं उघडलं जातंय. संदीप राठोड एक जुना जाणता खेळाडू आहे. अनेक वर्ष टेनिस क्रिकेट गाजवले या खेळाडूने. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच मोठी खेळ त्यांनी साकारले. आज तो या स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण त्याचा खेळ पाहू शकणार आहोत. आता स्ट्राइक इनला आलाय. पहिला चेंडू त्याच्यासाठी असेल. समोर आहे ओंकार साळुंके फ्रंट लाईन सीमर. पहिलाच बॉल उडवलाय. पॉइंटच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर. संदीप राठोड सँडीच्या बॅट मधून चौकार. पाच धावा आहेत धाव फलकावर. ओंकार पुन्हा तयार होईल. स्ट्राइक इनला आहे संदीप. उलट दिशेने घेण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेतली आणि आता पहा पुन्हा एकदा झेल मागे चाललाय. शॉर्ट स्टॉपला झेल. प्रश्न असेल संदीप राठोड साठी गरज होती का, तर उत्तर येईल गरज नव्हती. अशा वेळेला थोडीशी जोखीम घेतली. मागच्या बॉलवर चौकार होता. यावेळेला ही जोखीम थोडीशी अंगलट आली. दुसरा धक्का बसतोय ती टीम उत्तर सोलापूरला. म्हणून या धावसंख्येचं उत्तर देत असताना तुम्हाला थोडासा संयम दाखवणं गरजेचं आहे, कारण दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं
शार्दुल फ्रुट्स यंगर्स बारामती संघाकडे अनेक मातबर गोलंदाज आहेत आणि ते देखील तेवढ्याच ताकदीने गोलंदाजी करू शकतात. एक चौकार आल्यानंतर ओंकार साळुंकेने त्याचं उत्तर दिलं. फलंदाजी ती बाद झालाय. दुसरा धक्का बसेल. 43 लक्ष आहे पण आता लक्ष छोटं डोंगरा एवढं मोठं करण्याचा प्रयत्न केला जाईल. एक चांगली लढत पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. यानंतर अहिल्यानगर विरुद्ध शिरूर या दोन संघांच्या दरम्यान तो सामना रंगील. ओंकार तयार. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला आहे मनोज माने. मनोजसाठी हा बॉल वाईट यॉर्करचा प्रयत्न होता. हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे झेल टिपलाय. खेळ संपलाय. तू चल मी आलोच. अजून एक फलंदाज बाद. या षटकामध्ये तिसरा धक्का दिलाय. ओंकार साळुंके यासाठी जाणला जातो. उंची पहा या खेळाडूची. फॉलो थ्रू खूप चांगला आहे. रिलीज पॉइंट खूप चांगला आहे. फिंगर चांगली रोल करतो. एकाच ऍक्शन मध्ये खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला तो चांगला चेंडू वळवू शकतो. लेदर क्रिकेट त्याने भरपूर खेळलाय. गेल्या अनेक वर्ष यंगर्स बारामतीसाठी तो चांगलं प्रतिनिधित्व करतो आणि आज त्याची बहारदार गोलंदाजी या श्रीपूर नगरीमध्ये सुपंत चषक मध्ये अनुभवायला मिळते. संघ थोडासा अडचणी सापडला. आता उत्तर सोलापूर. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 5. 3 गडी गमावलीत. भागीदारी आता गरजेची असेल. छोटं लक्ष आहे. टार्गेट छोटं सेट केलेलं आहे परंतु त्याचा पाठलाग करत असताना कस लागेल. परंतु आता येणाऱ्या फलंदाजांना जबाबदारीचं क्रिकेट सेन्सिबल क्रिकेट एकेरी दुहेरी धावा घ्याव्या लागतील. मेरिटवर खेळावं लागेल. आता मैदानामध्ये आलाय मोनिश. मोनिशच्या बरोबरने फलंदाजी करतोय. एका बाजूला आहे मोनिश. दुसऱ्या बाजूला किरण अंबाला. किरण अंबल आणि इथे दुसऱ्या बाजूला मोनिश आहे. पहिला चेंडू असेल मोनिश साठी. स्ट्राईक एंडला तयार. हो चांगला चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघाला. थोडस वळण घेतोय. काटा बदलला. सरळ जाईल. आसिफ सय्यदच्या हातामध्ये यष्टीच्या मागे त्यांनी चांगला चेंडू थांबवला आणि बरोबरच डॉट बॉल ओव्हरची समाप्ती. 43 धावसंख्येचा पाठलाग करायचा असताना पहिल्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत 5. 3 गडी बाद. एक खासियत आहे या गोलंदाजांची. अनेक वर्ष सातत्याने चर्चेत राहिला यंगर्स बारामतीचा संघ. ज्यावेळेला तालुका हबच्या मॅचेस होतात, टुर्नामेंट्स होतात, तिथे हा संघ नेहमीच चांगली कामगिरी करतो. आज बारामती परिसरातून इथे दाखल होत असताना आपलं शक्ती प्रदर्शन फलंदाजीमध्ये तेवढंच करू शकलेला नाहीये. मात्र गोलंदाजीमध्ये सुरुवात ओंकार साळुंकेने प्रभावी केली. 5 धावा त्याने खर्च केला ज्यामध्ये एक चौकार होता परंतु 3 विकेट त्याने घेतलेल्या आहेत. आणि आता मोरगावचा सुपरस्टार अक्षय टावरे या खेळाडूने मागील 2-3 वर्षांमध्ये आपल्या खेळाच्या कामगिरीवर आपल्या खेळाचा डंका पिटला. वेल फिनिशरच्या भूमिकेमध्ये असताना तेवढा चांगला ऑलराऊंडर खेळ त्याने दाखवलाय. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा होता. अप्पर कट पॉइंटच्या डोक्यावरून सजवलाय. डीप मध्ये फिल्डर कव्हर्स मधून धावेल आणि बॉल थांबलाय देखील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. भाग मिल का भाग. एकमेकांकडे पाहिलं. जीवाची बाजी लावली कारण हा सामना भरपूर महत्वाचा आहे. 2 धावा इथे मिळतील. रनिंग बिटवीन द विकेट. यावेळेला चांगलं आखो मी इशारा. आयुष्यात शर्यत लावायची असेल तर स्वतः सोबत लावा. जिंकलात तर तुमचा आत्मविश्वास जिंकेल आणि हारलात तर तुमचा अहंकार हरेल. आज ती शर्यत स्वतः सोबत लावायची. लाखो रुपयांची पारितोषिकं आहेत या स्पर्धेमध्ये. अक्षयचा पुढचा चेंडू समोर खेळाय. डाऊन दी ग्राउंड. डीप मध्ये फिल्डर नाहीये. एक टप्पा घेत असताना चेंडू जाईल सीमा पार. आलाय चौकार. 4 धावा. याच फटक्याची गरज होती. मच निडेड बाउंड्री फॉर बॅटिंग साइड. उत्तर सोलापूरला चौकाराची गरज होती. तो चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने आता धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 11 धावा. अक्षयचा पुढचा चेंडू. यावेळेला गती वाढवली. फटका फसलाय. एलिव्हेशन. क्षेत्ररक्षक म्हणून स्वतः अक्षय आलाय. मागच्या चेंडूवर ठोकलेल्या चौकाराचं उत्तर दिलंय. फलंदाज बाद होईल. 4था धक्का. 11 या धावसंख्येवर बसलाय. उत्तर सोलापूरला फलंदाज बाद. प्रत्येक चेंडूवर तुम्ही मोठा प्रहार करू शकत नाही. संयम गरजेचा असतो. मनाच्या बँकेत संयमाची ठेव असेल तर यशाचं व्याज निरंतर मिळत राहतं. इथे तो संयम ढासळला. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आणि त्याबरोबरच
चेंडूला अचूकता होती, बरोबर चेंडू वरती गेला, काही काळ हवेत होता, एलिव्हेशन भरपूर राहिलं, शेवटपर्यंत नजर टिपली. कॉट अँड बोल्डच्या रूपाने अक्षयने विकेट मिळवली आहे आणि हा चौथा धक्का बसलाय. एका मागोमाग एक फलंदाज बाद होतात रेग्युलर इंटरव्हल्स मध्ये, परंतु पार्टनरशिप, भागीदारी आम्ही प्रत्येक दिवशी उल्लेख केलाय. आयुष्याच्या प्रवासामध्ये असताना उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, भागीदारी, पार्टनरशिप महत्वाची राहते आणि आता ती पार्टनरशिप इथे गरजेची आहे. उत्तर सोलापूर संघासाठी थोडासा संघ अडचणीत सापडलाय. एका खेळाडूला संकट मोचकाची भूमिका बजावावी लागेल आणि त्यासाठी तो कोणता खेळाडू संकट मोचक ठरेल, कारण 43चं टार्गेट आहे. आता ते थोडंसं अवघड होत आहे, परंतु आता अवघड सोपं करावं लागेल. अवघड झालेल्या गोष्टी सोप्या करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतात. फार पूर्वी आपण जेव्हा शालेय जीवनामध्ये होतो, नवनीतचा आपण गाईड वापरायचो. त्या नवनीतची टॅगलाईन होती, नवनीत हाती आले हो, अवघड सोपे झाले हो. इथे हे अवघड सोपं करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचेत. अतिरिक्त बाउन्स, डोक्यावरून चेंडू निघून गेलाय, मुसळी होती, पुढे होता बॉल, टप्पा थोडासा पुढे ठेवला, त्यानंतर उसळी घेतली, सरळ जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. बरोबरच पंचांनी अक्षयला आता लगेचच इशारा दिलाय, बंद परतूर. मागचा चेंडू डॉट बॉल. या चेंडूवर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, गती वाढवली आहे. आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर सफल झाला, पण तो सफल झालेला नाहीये, बाहेर गेला. लॉंग लेग, स्क्वेअर लेगच्या मधून खेळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये अपयश. चेंडू सरळ रेषेमध्ये निघून जातोय. अजून एक डॉट बॉल. अक्षयने चांगला कमबॅक केलाय, ओर द विकेटने तयार. ओहो हो, लाईन पहा, वाईड यॉर्कर, बॉडीला स्ट्रेच केला, एक पाऊल पुढे टाकलं, नजर नव्हती, बॅट समोर आणेपर्यंत चेंडू निघून गेला होता. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 3 चेंडू लगातार निर्धाव टाकले आणि बरोबरच धावसंख्या आहे स्कोर कार्डवर. 2 षटकांचा खेळ संपलाय, 11 धावा. आता 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 43चं टार्गेट आहे, लक्ष थोडंसं अवघड होत चाललंय. 44चं टार्गेट आहे, 11 झाल्यात, म्हणजे इथून पुढे जर पाहिलं तर अजूनही 33 धाबा गरजेचे असेल आणि त्यासाठी तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडूमध्ये 33 धाबा. रिक्वायर्ड रन रेट आता 11 वर येऊन पोहोचलाय. सरासरीच्या जवळ जायचं असेल तर सेन्सिबल क्रिकेट. चांगले चेंडू तर येणारच आहेत, पण जे खराब चेंडू येतील त्यांना योग्य दिशेला पाठवणं हे तुमचं काम असेल. जबाबदारी आता वाढेल, कारण 11ची धावगती गरजेची आहे. कालचा दिवस आपण पाहिला, मागच्या 3 दिवसांमध्ये अनेक विक्रम पाहायला मिळाले. काल कृष्णा लक्ष्मण सातपुते टेनिस क्रिकेटचा गॉड इथे खेळताना पाहायला मिळाला. यानंतर मगाशी नरेश डोमे सरांनी उल्लेख केला, भारतीय रग्बी संघाचा खेळाडू जो सातत्याने पोलीस गेम्समध्ये सर्वोत्तम कामगिरी करताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळाला, पण तो टेनिस क्रिकेट विश्वात एक वादळी खेळीसाठी तो जाणला जातो, असा पप्पू तोडकर नेक्स्ट मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळेल. वेलकम, आपलं स्वागत आहे. ओंकार आलाय तिसऱ्या ओव्हरसाठी. ओंकारचा हा चेंडू फुल लेनचा होता आणि ते फटका फसलाय. आसिफ झेल सोडणार नाही आणि त्याच्या हाताचा पंजा कधीच सहसा निसटत नाही. तो झेल त्याने टिपलाय, फलंदाज बाद होईल. 5वा धक्का, 11 या धावसंख्येवर. निम्मा संघ सध्या डगआउट मध्ये आराम करतोय असं म्हणायला हरकत नाहीये. जबाबदारी घेतलेली नाहीये. जबाबदारी हे असं औषध आहे, एकदा का तुम्ही ते घेतलं की तुम्ही कधीच थकत नाहीत. आज ती जबाबदारी घ्यायची, पण प्रत्येक खेळाडू मोठ्या फटक्यांच्या प्रयत्नामध्ये बाद होतोय. या स्पर्धेचे जनक सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, उद्योग क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणारे युवा नेते, युवा नेतृत्व, युवा उद्योजक आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस अर्थातच राजरत्न बापू नाईक नवरे, त्याचबरोबर जिगरबाज युवा ग्रुप, या सर्वांचं चांगलं योगदान. भव्य दिव्य सोहळा, याची देही याची डोळा, श्रीपूर नगरीमध्ये आपण अनुभवतोय. सुपंत चषक आदरणीय डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे, असंच बनावं लागेल. प्रत्येक पर्वामध्ये भरपूर पारितोषिकांची खैरात केली जाते आणि यावर्षी संघ मालकांसाठी होंडा कंपनीची युनिकॉर्न ही दुचाकी. वेलकम रणजित फराटे, हा देखील एक खेळाडू सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे. पप्पू तोडकरला आपण पाहतोय. वेलकम पप्पू, आपलं स्वागत आहे. नेहमी चर्चेत राहतो हा खेळाडू. कुणाल खोडला आपण पाहणार आहोत. निलेश इंगवले पाहायला मिळेल. आज भरपूर खेळाडू आहेत. इथे पहा, इथे सोपा झेल, हलक्यात आणि कॅच प्रॅक्टिस केली जावी तसाच हा झेल होता, परंतु इथे पहा डायरेक्ट हिट केल्यानंतर धाव मिळाली. कबर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक होता, अगदी त्याच्या हातामध्ये चेंडू. त्याला जाऊन विचारला असेल चेंडूने, हाय हॅलो, सकाळी नाश्ता करून आलायस का?
एवढा सोपा झेल होता लॉलीपॉप कॅच. आता असंच म्हणावं लागेल ना मुन्ना ना, हा सोपा झेल सोडला त्याने, पण तो हा झेल महागडा ठरेल का ते येणाऱ्या चेंडूंवर पाहायला मिळेल. कारण 44 लक्षाने अशा वेळेला सोडलेला झेल, क्रिकेटमध्ये सोडलेला झेल किती विस्फोटक होऊ शकतो याची अनेक उदाहरणं आहेत. मात्र हा सोडलेला झेल विध्वंसक ठरू शकेल का. ओंकार तयार. ओ फुल लेंथ होता, पॅडवर आदळलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न, लवकर बॅट फिरवली, लवकर कमिट झाला, धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. ही खासियत आहे ओंकारची. चेतन काळंगे मास्टर माइंड आहे. गेले अनेक वर्ष तो अविरत क्रिकेट खेळतोय. संघनायक म्हणून नेहमीच तो आपल्या संघाला संघटन देत असतो, संघटित ठेवतो. आणि बरोबरच आपल्या खेळाडूंना कसं सोबत ठेवायचं हे चेतन काळंगेला माहिती आहे. कोणता खेळाडू कधी वापरायचा, कोणता गोलंदाज कधी वापरायचा. अजून एक चांगला फुल लेंथच होता. मिड ऑफला फिल्डर आहे मोईनने डायरेक्ट हिट केलाय, पण तो नेम लागलेला नाहीये. पण आज मोईन गोलंदाजीसाठी अद्याप आलेला नाहीये. देखील गोलंदाज सातत्याने चर्चेत राहिलाय. बहुधा सध्या पत्रकारिता देखील मोहीन बागवान यांनी सुरू केलेली असावी. बारामती संचारच्या माध्यमातून अनेक घडामोडी ती लोकांपर्यंत पोहोचवत असतात, पण तो तेवढा चांगला क्रिकेटर आहे. ओंकार प्रभावी गोलंदाजी करतोय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर सध्या 13, 5 गडी बाद. अजूनही आपण पाहिलं तर इथून 31 धावांची गरज. 44चं लक्ष आता मिड ऑफ मागे आणलाय, लॉंग ऑफ मध्ये पाठवला गेलाय. त्यानंतर कव्हरचा खेळाडू, एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू आता कव्हर्स मध्ये आलाय. एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू 30 यार्ड वरतीमध्ये ठेवला गेलाय. बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर आहे. फ्लाय स्लिप लावली गेल्याने ते पहा गती कमी केली. व्हाईट बॉलची घोषणा, अतिरिक्त बळन, टर्न झालाय बॉल. वरून बुर्ला सर आमच्या दिशेने कळवतायत व्हाईटची घोषणा, एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. एक धाव टीमच्या खात्यामध्ये. बरोबर धाव फलकावर धावा झालेल्या आहेत. 14 धावा, 14 for 5. 44चं लक्ष. वेलकम शुभम शेळके, आपलं स्वागत आहे सुबंध चषक मध्ये. त्याच्याच बाजूला आपण पाहतोय रणजित फराटे. तारे सितारे या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळाले. पहिल्या दिवसामध्ये राजेश सोटेने प्रभावी गोलंदाजी केली आणि त्याचा सातत्याने उल्लेख आम्ही केलाय. 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवली जात होती. आज देखील तेच करायचंय. हा फटका, स्लॉग स्वीप, चांगलं टायमिंग, आकाशात पाठवलाय, एअर स्ट्राईक केलाय, बॉल सीमारेषेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. आहे तिथून पुढे जिंकण्यासाठी 20, 12 चेंडूमध्ये 20. चेतन काळंगे आता विचार करतोय. हा मास्टर माइंड खेळाडू आहे. तो शेवटपर्यंत लढत देतो, कधीच तो सामना सहजासहजी सोडत नाही. एक चिकाटीने तो नेहमीच मैदानात उतरतो. जिद्दी खेळाडू आहे. पण आता 2 षटक महत्वाचे असतील. 12 चेंडू आणि 20 धावा, 10ची सरासरी आता गरजेची. आणि अशा वेळेला 4थ्या षटकामध्ये सचिन, चला थोडं स्पीडअप करा, फार फ्री घेऊ नका. आपल्याला आज सगळे सामने वेळेत पूर्ण करायचे. सचिन आलाय, लेफ्ट हँडर, फुल टॉस होता, उलट दिशेने खेळ आहे, पाठवला बॅकवर्ड पॉइंट, गलीमधून सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर षटकार, 6 धावा.
जरा उशीर रात संपता पहाट होईल रे पण 5 गडी बाद झाले होते म्हणजे धीर सोडलेला नाहीये. सोडणारे कधीही जिंकत नसतात आणि जिंकणारे कधीही सोडत नसतात याची प्रचिती आता दिली. उलट दिशेने बॅकवर्ड पॉइंट गली थर्ड मॅन या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं थोडेसे अवघड आहेत कारण वाऱ्याचा वेग ऑन साईडला चांगला आहे. वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने हा फटका सजवलाय आणि यासाठी गरजेचा होता तो आत्मविश्वास. षटकाराने धावसंख्येचा वेग वाढेल. टीमची टोटल आहे स्कोर कार्डवर 30 धावा. आता 14 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे 11 चेंडू आणि 14 धावा. 44 लक्ष इथून डॉट बॉल टाकणं गरजेचं असेल. सामन्यामध्ये आता कलटणी मिळाली आहे. शिरकाव केला या षटकाराने थोडासा आत्मविश्वास मिळेल. सचिन तयार 30 धावा धाव फलकावर फुल लेंथ होता. ऑन साईडला ड्राईव्ह केला. मिड ऑनला फिल्डर नाहीये. लॉंग ऑनला बॉल जाईल तिथे आहे चेतन काळंगे. त्यांनी बॉल थांबवलाय तो पण एक सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या 31. 10 बॉल मध्ये 13. 10 चेंडू 13. 10 चेंडू मध्ये 13 पाहिलं तर शक्य आहे पाहिलं तर अशक्य. या दोन शब्दांच्या मध्ये आहे ती जिद्द चिकाटी मेहनत सातत्य आत्मविश्वास. या सगळ्याच गोष्टी आता दाखवायच्या असतील. पलटवार करायचा एका बाजूला सचिनला. पहिल्या चेंडूवर त्यांनी चूक केली. दुसऱ्या बॉलवर सिंगल आलाय तिथे षटकार आला होता. आता चेंडू शिल्लक आहे 10 बॉल मध्ये बनवायचे. तिथून धावा 13. गोलंदाज तयार. चांगला चेंडू हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक आहे आणि ते झेल निसटतोय. कव्हर्स मध्ये भरपूर वेगाने दाखल होत असताना झेल टिपण्याचा प्रयत्न शर्तीचे केलेत. अखेर हातातून बॉल निसटलाय. तोपर्यंत एकदा वेगपेक्षा जास्त काही मिळालेलं नाहीये परंतु हे जीवनदान महत्वाचं होतं. अखेर जीवनदान मिळाले. बरोबर सिंगल. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 32. चेंडू शिल्लक आहेत आता 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. इथून पुढे 12. कोण कोणाची 12 वाजवेल या सामन्यामध्ये याची उत्कंठा लागली. चला स्पीडअप करा. फार वेळ घेऊ नका. सातत्याने आपल्याला सूचना आहेत. आज बरेच सामने आपल्याला पूर्ण करायचे. तब्बल 7 सामने वेळेत पूर्ण करायचे आणि त्यामुळे आज आपण थोडेसे उशिराने आहोत परंतु लवकर सामने पूर्ण होतील याची काळजी घ्यायची आहे. 9 मध्ये 12. स्ट्रेच केले. बॉडीला पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. गती थोडीशी कमी केली. पहा आसिफने लगेच चेंडू गॅदर केला. यष्टी उडवली. पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं. अपील केलं. पंचांनी नकार दिलाय. सूरज गायकवाड स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत तर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये वरुण बुर्ला आणि आज तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये इर्शाद बिराजदार सर आमच्या सोबत जोडले गेलेत. वेलकम आपलं स्वागत आहे सुपंत चषक मध्ये. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 बनवायच्या. सचिन तयार. पुन्हा उलट दिशेने कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. स्वीपर कव्हरला बॉल चाललाय. 4 धावांसाठी चौकार. उलटा पुलटा 4 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट करता असताना चांगली टायमिंग झोपलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता. स्वीपर कव्हर मध्ये कारण पॉइंट लावला गेला त्याच्या डोक्यावरून. उलट दिशेने आलेला चौकार. अविला भन्नाट बेक शरीराचा वेट घेतलाय. शॉर्ट लेगला बॉल जाईल. तिथून तो स्क्वेअर लेग मध्ये ट्रॅव्हल झाला असती बॉलवर पोहोचेल. तो पण एकदा मिळते. लेग बायची सिग्नल. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. एक्स्ट्राच्या मदतीने ही धावसंख्या स्कोर कार्डवर आहे आता 37. आता चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे जिंकण्यासाठी. 6 चेंडू मध्ये 7 धावा. सामना संपलेला नाहीये. चेतन आपल्याला फार वेळ घेता येणार नाही. अनेक सामने पूर्ण करायचे. आपल्याला विनंती आहे थोडं स्पीडअप करा. 2 दिग्गज खेळाडू चर्चा करतात. अखेर चर्चेअंती त्याचं उत्तर मिळालं की शेवटचे 6 चेंडू कोणता गोलंदाज टाकेल. आज मोहीन गोलंदाजीसाठी आलेला नाहीये. ओंकार साळुंकेने 2 षटकं टाकली. सचिन 1 षटक टाकले. त्यानंतर 1 षटक आपण पाहिलं तिथे गोलंदाज अक्षय तावरे होता. पण आता सोनूवर भरोसा ठेवलाय. 6 बॉल मध्ये 7 बनवायचे. चला स्पीडअप करा. फार वेळ घेऊ नका. ही सातत्याने विनंती वजा सूचना आहे आपल्याला. हा पहिला सामना घड्याळामध्ये जर आता आपण पाहिलं तर 1 वाजून 8 मिनिटं झालेली आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि त्यामुळे थोडंसं फास्ट क्रिकेट अपेक्षित आहे आणि त्यासाठी सहकार्य करा. सोनू गोलंदाजीसाठी दाखल. स्ट्राईक एंडला खेळत असताना फलंदाज श्रीकांत आहे. स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला समीर.
श्रीकांतसाठी हा चेंडू, वाह काय टप्पा ठेवलाय. एक्सप्रेस बॉल. सोलापूर एक्सप्रेस वेवर भन्नाट वेगाने भरधाव मोटार जावी तसाच एक्सप्रेस बॉल टाकलाय. डोळ्यांची पापणी लवते न लवते तोपर्यंत विकेट किपरच्या हातामध्ये बॉल पिसावलाय. 5 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. 5 चेंडू मध्ये 7. सोनू तयार. श्रीकांत आहे स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू डॉट बॉल टाकलाय. दुसरा बॉल कट करण्याचा प्रयत्न. लगातारचा दुसरा बॉल. धाव घ्यायची. पहा एकामेकांकडे पाहतात आणि ते पहा विकेटचं पतन होईल. विकेटचं पतन होईल. विकेट मिळते. महत्वाची विकेट. पंचांचं बोट आकाशाकडे. यस नो बेट. आणि अखेर शिकार केली आहे. एकमेकांकडे पाहत राहिली. निर्धाव चेंडू धाव घ्यायची होती. आणि अशा वेळेला जर आपण पाहिलं तर थोडंसं संतुलन नव्हतं दोन्ही फलंदाजांचं. स्ट्राईक एंडला पाठवायचं होतं पण तो अखेर महत्वाची विकेट. हा चेंडू जर निर्धाव आला तर इथे आता कमबॅक होणार आहे. 2 चेंडू निर्धाव आलेत म्हणजे 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 7 धावा बनवायच्यात. 6 मध्ये 7 पाहिजे होत्या. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. आता 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 7 धावा बनवायच्यात. आतापर्यंत विकेट गेलेल्या आहेत. उत्तर सोलापूर संघाच्या 6 गडी बाद झालीत. लोअर ऑर्डरचे खेळाडू आता फलंदाजीसाठी दाखल झालेले असतील. अशा वेळेला थोडासा संघर्ष करतोय संघ. दबाव असेल दडपण असेल ते झुगारावं लागेल. चेतन प्लीज विनंती आहे आपल्याला जास्त वेळ नको घेऊया. अजून बरेच सामने आपल्याला आज पूर्ण करायचे त्यामुळे आपल्याला विनंती आहे सातत्याने विनंती आहे. आसिफ थोडं स्पीडअप करा. 4 चेंडूमध्ये 7 धावा. पहिल्या 2 चेंडूवर अचूकता पाहायला मिळाली. 2 चेंडू समजलेली नाहीत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज उत्तर सोलापूर. नवीन फलंदाज स्ट्राईक एंडचा फलंदाज उत्तर सोलापूर. शुभम आहे स्ट्राईक एंडला. समोर आहे सोनू. 4 चेंडू 7 धावांची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल केला आणि आता 4 बॉल मध्ये 7 बनवायचे. सोनू तयार. ओव्हर दी विकेटने अजून एक वेळेला पुढे टाकलाय. विकेट विकेट बिग विकेट. अजून एक धक्का. सोनूचा इरादा पक्का. फलंदाज झाला इथे बाद. 7वा धक्का. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 37 धावा. 7 गडी बाद. 3 चेंडू 7 धावांची गरज. मगाशी मी उल्लेख केला रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही बात बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते. दिवा नाही बात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. नशीब बदलू न बदलू वेळ मात्र नक्की बदलते. आता ती वेळ कुणाची बदलणार. खेळ कुणाचा बदलणार. चेंडू शिल्लक आहेत आता तुमच्याकडे 3 चेंडू 7 धावांची गरज. लगातारच्या 2 चेंडूंवर 2 विकेट घेतल्यात. मगाशीच मी उल्लेख केला होता की सोडत तसं काय धीर होऊ दे जरा उशीर. रात संपता पहाट होईल रे पुन्हा. धीर सोडून चालणार नाहीये. चेतन काळंगेला माहिती आहे कधी कोणता पत्ता बाहेर काढायचा. सोनूसाठी त्याने शेवटचं षटक राखीव ठेवलं. तिथे सोनू आला. 3 चेंडू टाकले आणि 3 चेंडू मध्ये एकही धाव खर्च केलेली नाही. मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका. हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. सोनू तयार. अजून एक चांगला आकुटप्याचा बॉल. शॉर्ट ऑफ लेंथ होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इथे मिळते. 4थ्या चेंडूवर सिंगल खर्च केले सोनूने. आता चेंडू शिल्लक आहेत 2 चेंडूमध्ये 6 धावा. 2 चेंडू आणि 6 धावा. एक मोठा फटका सामन्याचं समीकरण बदलू शकेल. परंतु एक निर्धाव चेंडू आता दबाव वाढवेल. शेवटचे 2 चेंडू. गरज आहे 6 धावांची. इथे शार्दूल स्पोर्ट्स जिंकेल की उत्तर सोलापूर जिंकेल. कोणता संघ बाजी मारेल. कोण जिंकणार कोण हरणार यापेक्षा अंतिमता सुपंत चषक जिंकणार. क्रिकेट जिंकणार. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फलंदाज स्ट्राईक एंडला तयार. समोर आहे सोनू. 2 चेंडू मध्ये 6 धावांची गरज. सोनू तयार. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल. व्हाईट बॉलची घोषणा केली जाते. कहाणी में ट्विस्ट. पंचाने व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. भरपूर बाहेर टाकलाय हा बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप टाकलाय. मात्र इथे पंचांनी व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. व्हाईट बॉलची घोषणा केलेली आहे पंचांनी. पंच इथे व्हाईट बॉलची घोषणा करतायत. व्हाईटचा सिग्नल. आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल. पंचांनी व्हाईट घोषित केलाय. चला वेळ घेऊ नका. वेळ घेऊ नका. चला वेळ घेऊ नका. आपल्याकडे वेळ नाही. आसिफ आपल्याकडे वेळ नाहीये. पंचांनी व्हाईट बॉल दिलाय.
एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल असं चित्र निर्माण झालंय. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर. आता जर ही एक्स्ट्रा मिळाली तर अजून धावसंख्या वाढेल. दोन्ही पंच आता चर्चा करतायत. चर्चेअंती निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. सद्यस्थितीमध्ये वाईटची घोषणा केलेली आहे. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल असं चित्र निर्माण झालंय. फार वेळ घेता येणार नाहीये. सूरज सर आपल्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे निर्णय आपल्याला लवकर घ्यावा लागेल. बारामती संघ आपण पंचांनी दिलेल्या निर्णयाचं स्वागत करा. आणि आता तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय हा निर्णय. तिसरी पंच इन ऍक्शन मध्ये आहेत. कीप रोलिंग असं सांगितलं जाईल. त्यानंतर चेंडूची शहानिशा केली जाईल, पडताळणी केली जाईल. तर दोन्ही पंचांनी चर्चा केली आहे. त्यानंतर तिसऱ्या पंचानं आता पाचारण केलेला आहे. टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. 44 धावांचं लक्ष होतं. पहिल्या 4 चेंडूंवर भेदकता पाहायला मिळाली. पहिल्या 4 बॉलमध्ये 1 धाव खर्च केली होती. आणि आता तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे हा चेंडू आता ग्राह्य चेंडू असणार आहे. तिसऱ्या पंचांनी याची पडताळणी केली. म्हणजेच काय आता समीकरण पुन्हा एकदा बदललंय. एक चेंडू शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. मागचा चेंडू तिसऱ्या पंचांनी पूर्णपणे पडताळणी केली. तो पारदर्शक निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवलाय कारण तो अंपायर कॉल होता. आणि आता एक चेंडू शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 6 धावा. ज्या मायबाप क्रीडा रसिकांना हृदयविकाराचा त्रास आहे या एका चेंडूसाठी तुमचे डोळे बंद करा. हृदयाची धडधड वाढली आहे. मॅच आवडली असेल तर टाळ्या वाजवायला संकोच करू नका कारण हे दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. आदरणीय राजरत्न बापू नाईक नवरे आणि त्याचबरोबर जिगरबाज युवाचं डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित सुपंत चषक पहिला सामना 4थ्या दिवसामध्ये चांगला रंगलाय. एक चेंडू शिल्लक आहे. 6 धावा येथे बनवायचे. ऊन बाची मारील. सोडूने आतापर्यंत प्रभावी गोलंदाजी केली. समोर स्ट्राईक एंडला खेळत असताना फलंदाज तयार. शेवटचा बॉल. एक चेंडू 6 धावा. शेवटचा बॉल हवेत खेळलाय. एक चेंडू मध्ये 6 धावा असताना या चेंडूवर धाव घेतलेली नाही आणि अखेर हा सामना 44 धावांचा पाठलाग करत असताना उत्तर सोलापूर संघाला गमवावा लागला. 5 धावांनी हा सामना इथे जिंकलाय. अभिनंदन टीम बारामती. हार्ड लक उत्तर सोलापूर. परंतु काय सामना रंगला. पैसा वसूल मॅच पाहायला मिळाली. लो स्कोरिंग मॅच. आणि यासाठीच मी उल्लेख केला होता की चेतन काळंगे हा असा खेळाडू आहे जो शेवटपर्यंत आपल्याला संघाला घेऊन लढतो. त्याला माहिती आहे योग्य वेळेला योग्य खेळाडूचा वापर कसा करायचा. आणि अखेर त्यांनी कुशल नेतृत्व दाखवत असताना कमी धावसंख्येचा सामना आपल्या संघाला जिंकून दिलाय. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि लगेचच आता पुढच्या सामन्याला सुरुवात होईल जिथे क्षेत्ररक्षण करताना आपण पाहणार आहोत शिरूर संघ तर दुसऱ्या बाजूला फलंदाजी करेल अहिल्यानगरचा संघ. आणि जसं सामन्याला सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये ऐकूया महाराष्ट्रातील ख्यातनाम अभ्यासू समालोचक अलंकारिक शब्दाचे धनी आमचे जवळचे मित्र नरेश डोमे सरांना. वेलकम सर, आपलं स्वागत आहे.